शहरातल्या त्या सिमेंटच्या जंगलात माझं आयुष्य एका यंत्रासारखं झालं होतं. सकाळी अलार्म वाजला की सुरू झालेली धावपळ रात्री बेडवर येईपर्यंत थांबत नसे. माझं नाव आदित्य. एका मोठ्या कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असताना स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवून गेलं होतं. त्या छोट्याशा फ्लॅटमध्ये मी आणि माझी आई राहत होतो. आई नेहमी म्हणायची, आदित्य, अरे थोडा वेळ स्वतःसाठी काढ. हे पैसे, हे करिअर सगळं ठीक आहे रे, पण मनाचं काय? मी तिच्याकडे बघून फक्त हसायचो. मला वाटायचं पैसा आले की मन आपोआप शांत होतं. पण तो माझा भ्रम होता. असंच एका शुक्रवारी ऑफिसमधून थकून परतलो होतो. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. आई सोफ्यावर बसून कोणाला तरी फोनवर बोलत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी आणि ओढ दोन्ही दिसत होतं. तिने फोन ठेवला आणि माझ्याकडे बघून म्हणाली, आदित्य, गावाहून मामांचा फोन होता. मामीची प्रकृती थोडी बिघडली आहे. गावातल्या डॉक्टरांनी शहरात मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखवायला सांगितलं आहे. उद्या सकाळी दोघंही येत आहेत. मला थोडं दडपण आलं. कामाचा ताण, त्यात पाहुणे. पण मामीचं नाव ऐकताच मनाचा एक कोपरा हळवा झाला. मामी म्हणजे सुलोचना मामी. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला गेलो की मामीचा तो हसरा चेहरा आजही आठवायचा. मामा कडक स्वभावाचे, पण मामीने घराला घरपण दिलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी दारावर बेल वाजली. आईने दार उघडलं. समोर मामा आणि मामी उभे होते. मामांच्या हातात 2 मोठ्या पिशव्या होत्या. मामी थोडी थकलेली दिसत होती, पण तिच्या चेहऱ्यावरचं ते सात्विक तेज तसंच होतं. तिने साधीसुधी साडी नेसली होती. कपाळावर छोटी टिकली आणि डोळ्यात एक अनामिक शांतता. कशी आहेस मामी? मी जवळ जात विचारलं. तिने माझ्या डोक्यावर हात ठेवला. मी ठीक आहे रे सोन्या. तू किती मोठा झालास, तू किती बारीक झालास. नीट जेवत नाहीस का रे? तिच्या आवाजातली ती माया बघून क्षणभर ऑफिसचा सगळा ताण विसरलो. 2 दिवस तपासण्यांमध्ये गेले. मामांना शहरातलं काहीच कळत नव्हतं, त्यामुळे सगळी धावपळ मीच केली. मामीला पोटाचा थोडा त्रास होता. रिपोर्ट यायला आठवडा लागणार होता. पण अचानक रविवारी रात्री मामांना गावाहून फोन आला. त्यांच्या शेतीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. विहिरीचं काम अर्धवट राहिलं होतं आणि मजूर पळून गेले होते. मामांना जाणं गरजेचं होतं. आदित्य, मला जावं लागेल रे. पण सुलोचना. मामा काळजीत होते. आई मध्येच म्हणाली, दादा तू काळजी करू नको. मी आहे ना वहिनीसोबत, तू खुशाल जा. पण त्याच रात्री आईला तिच्या भजनी मंडळा मैत्रिणीचा फोन आला. त्यांची पंढरपूरची वारी आधीच ठरली होती. तिकीट कन्फर्म होती. आई गोंधळली. तिला मामीला सोडून जायचं नव्हतं, पण मामीने घट्ट धरला. अगं तू जा. विठ्ठलाचं बोलवणं आलंय ते कशाला नाकारतेस? मी राहीन इथे आदित्यसोबत. माझा भाचा आहे ना मला सांभाळायला. का रे आदित्य? मामीने माझ्याकडे बघून विचारलं. मी होकार दिला. मनात विचार आला की 1 आठवडा मामीसोबत. ऑफिस सांभाळून कसं होईल? पण पर्याय नव्हता. मामा रात्रीच्या बसने निघाले आणि आई दुसऱ्या दिवशी सकाळी. आता त्या घरात मी आणि मामी दोघेच उरलो होतो. पहिले 2 दिवस खूप औपचारिक गेले. मी सकाळी लवकर ऑफिसला निघायचो. रात्री उशिरा आलो की मामीने केलेलं गरम जेवण टेबलावर असायचं. ऑफिसच्या कॅन्टीनचं तेलकट जेवण खाऊन कंटाळलेला मला मामीच्या हातच्या जेवणाची तृप्ती दिली. रात्री जेवताना आम्ही थोड्या गप्पा मारायचो, पण त्या गप्पांमध्ये एक संकोच होता. दिवस उलटत होते. 3ऱ्या दिवशी ऑफिसमध्ये खूप काम होतं. पावसाने जोर धरला होता. रात्री 9 वाजता मी घरी पोहोचलो, पूर्ण भिजलेला. मी तसाच घरात शिरलो. आज जातो तर सगळीकडे अंधार होता. फक्त किचनमध्ये छोटा दिवा जळत होता.
मामी सोफ्यावर बसली होती. तिने डोकं मागे टेकवलं होतं. मामी, तब्येत ठीक आहे ना? मी काळजीने विचारलं. तिने डोळे उघडले. तिचे डोळे पाणावले होते. हो रे, फक्त थोडा खोकला येतोय. बाहेर विजा कडकडत होत्या. मी टॉवेलने डोके पुसत होतं. तिच्या शेजारी बसलो. तिला खूप ताप भरला होता. मी पटकन औषध काढलं आणि तिला औषध दिलं. औषध घेताना तिचा हात थरथरत होता. तिने माझा हात घट्ट धरला. तो स्पर्श एखाद्या लहान मुलाने आपल्या आईचा हात धरावा तसा होता. हळवा आणि आधार शोधणारा. आदित्य, शहरात खूप एकटं वाटतं रे, ती हळू आवाजात म्हणाली. मला जाणवलं की मामी फक्त आजारी नव्हती, तर ती मानसिकदृष्ट्या थकली होती. गावाला ती सतत कामात असायची, कोणाशी तरी बोलत असायची, पण इथे या बंद फ्लॅटमध्ये तिला तिच्या आयुष्यातल्या रिकामेपणाची जाणीव झाली होती. तिने बोलायला सुरुवात केली. तुझ्या मामांना कधी वाटलंच नाही की मलाही काही मन असेल. त्यांनी कर्तव्य पाळली, घर चालवलं, पण कधी जवळ बसून तुला काय हवंय हे विचारलं नाही. आज पहिल्यांदा तू माझी काळजी घेतोयस, तेव्हा जाणवतंय की आयुष्यात हेच तर हवं होतं मला. मी गप्प होतो. मला कळत नव्हतं काय बोलावं. मी फक्त तिचा हात हातात घेऊन बसलो होतो. त्या शांत रात्री पावसाच्या आवाजात 2 पिढ्यांमधलं अंतर कमी होत होतं. हे नातं वासनेचं नव्हतं. हे नातं होतं एका अशा विश्वासाचं जिथे एक स्त्री स्वतःचं मन मोकळं करत होती. त्या पावसाळी रात्री मामीने माझा हात धरला होता. तो क्षण माझ्यासाठी खूप गोंधळात टाकणारा होता. पण जसजसं मी तिच्या डोळ्यात पाहिलं, मला तिथे वासना नाही तर एक अथांग एकापणा जाणवला. शहरातल्या फ्लॅटमध्ये आम्ही दोघेच होतो. बाहेर पावसाचा आवाज वाढत होता, पण आतल्या शांततेत अनेक वर्ष दबून ठेवलेल्या भावनांचा कल्लोळ होता. मामी, तू ठीक तर आहेस ना? मी माझा आवाज स्थिर ठेवत विचारलं. तिने हळूच माझा हात सोडला आणि स्वतःला सावरलं. तिचे डोळे पाणवले होते. आदित्य, कधी कधी शांतता खूप भयान वाटते रे. गावाला घरी माणसं असतात, राबता असतो, पण तिथेही कोणाशी बोलू शकत नाही. तुझे मामा मनाने वाईट नाहीत, पण त्यांना भावनांची भाषा कधी कळलीच नाही. त्यांना वाटतं वेळेवर पैसे दिले, घर चालवले की झालं, पण एखाद्या स्त्रीला त्या पलीकडेही काय हवंय हे त्यांना कोण सांगणार. मी शांतपणे तिचं बोलणं ऐकत होतो. मला जाणीव झाली की मामी ही केवळ मामी नव्हती, तर एक अशी स्त्री होती जिची स्वप्न लग्नांच्या बेडीत कुठेतरी हलवून गेली होती. मामी, तुला काय हवं होतं आयुष्यातून? मी विचारलं. ती खिडकी बाहेर पाहू लागली. मला शिकायचं होतं रे. शिक्षिका होऊन मुलांना शिकवायचं होतं, पण लग्नानंतर संसाराचा गाडा ओढता ओढता पुस्तक कधी सुटली कळलंच नाही. आज जेव्हा तू काळजी घेतोयस, माझ्याशी 2 शब्द प्रेमाने बोलतोयस, तेव्हा मला जाणीव होते की मी किती उपाशी राहिले होते. अन्नासाठी नाही, तर त्या 2 गोड शब्दांसाठी. तिच्या त्या शब्दांनी माझ्या काळजाचा ठोका चुकला. मला जाणीव झाली की मी एका अशा सीमेवर उभा आहे जिथे एक चुकीचं पाऊल आम्हा दोघांच्या आयुष्याला डाग लावू शकतं. पण त्याच वेळी मला तिला दुःखातून बाहेर काढायचं होतं. मामी, मी म्हणालो, आयुष्य कधीच संपत नसतं. तू आजही नवीन सुरुवात करू शकतेस. गावी गेल्यावर तू तिथल्या शाळेत मदत करू शकतेस, किंवा मुलांना घरी शिकवू शकतेस. तू तुझी स्वप्न पुन्हा जगू शकतेस. माझ्या या बोलण्याने तिच्या चेहऱ्यावर एक वेगळं हसू आलं. तिने माझ्याकडे कौतुकाने पाहिलं. आदित्य, तू किती समजूतदार आहेस रे. मला वाटलं होतं की तू फक्त कामात व्यग्र असणारा मुलगा आहेस, पण तू तर माझं मन वाचलं. पुढचे 2 दिवस आम्ही खूप गप्पा मारल्या. मी ऑफिसला न जाता घरूनच काम करायचं ठरवलं, जेणेकरून मामीला एकटं वाटू नये. आम्ही एकत्र स्वयंपाक केला,
ती मला तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगायची आणि मी तिला धावपळीच्या. एके दिवशी दुपारी जेवताना तिने मला विचारलं, आदित्य, तू लग्न का नाही करत? तुझ्यासाठी कुणीतरी हवं ना घरात, जी तुझी काळजी घेईल. मी हसून म्हणालो, मामी, लग्नासाठी एखादी व्यक्ती मिळणं सोपं असतं, पण मन जुळणारी व्यक्ती मिळणं कठीण असतं. तुझ्यासारखं घर सावरणारी आणि समजून घेणारी मुलगी मिळणं आजकाल कठीण आहे. माझ्या या कौतुकाने मामी थोडी लाजली. त्या क्षणी मला जाणवलं की आमच्यात एक भावनिक जवळीक निर्माण झाली आहे, पण ही जवळीक शरीराची नसून मनाची होती. मी ठरवलं होतं की मामीचा जो विश्वास माझ्यावर आहे त्याला मी कधीच तडा जाऊ देणार नाही. संध्याकाळी आम्ही गॅलरीत बसलो होतो. पाऊस थांबला होता, पण मातीचा सुगंध दरवळत होता. मामीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, आदित्य, या 4 दिवसात तुम्हाला जे सुख दिलेस ते कदाचित मला गेल्या 20 वर्षात मिळालं नव्हतं. हे नातं काय आहे हे मला माहीत नाही, पण तू माझ्यासाठी खूप खास आहेस. मी तिच्या हातात हात घेतला आणि आश्वासकपणे दाबलं. मामी, आपलं हे नातं विश्वासाचं आहे. तू माझी मामी आहेस आणि हीच तुझी ओळख कायम राहील. पण त्यासोबत तू एक माझी चांगली मैत्रीण आहेस. तू कधी एकटी नाहीस. आमच्यातील तो क्षण खूप पवित्र होता. तिथे कोणतीही अश्लीलता नव्हती, तर 2 पिढ्यांमधील एक भावनिक पूल बांधला जात होता. समाजाच्या नजरेत हे कदाचित वेगळं दिसलं असतं, पण आमच्या मनाला माहीत होतं की आम्ही एकमेकांना सावरत होतो, पाडत नव्हतो. मामांचा फोन आल्यापासून घरातील वातावरणात एक शांतता पसरली होती. मामा उद्या येणार होते आणि मामीला गावी घेऊन जाणार होते. गेल्या काही दिवसात आम्ही जे भावनिक जग तयार केलं होतं त्याची सांगता करण्याची वेळ आली होती. त्या रात्री आम्ही दोघेही गॅलरीत बसलो होतो. शहरातले दिवे लुकलुकत होते. मामी आज खूप विचारात होती. आदित्य, ती हळूच म्हणाली, उद्या मामा येतील आणि हे सगळं संपून जाईल. मी पुन्हा त्या जुन्या आयुष्यात परत जाईन. पण या 4 दिवसांनी मला स्वतःच्या नव्याची ओळख करून दिली आहे. तू मला केवळ एक मामी म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून सन्मान दिलास. मी तिच्याकडे पाहिले. तिचे डोळे पाणवले होते, पण त्यात एक नैराश्य होते, तर एक प्रकारची कृतज्ञता होती. मी म्हणालो, मामी, हे 4 दिवस आपण जे जगलो ते चुकीचं नव्हतं, कारण आपण आपल्या मर्यादा कधीच ओलांडल्या नाहीत. आपण एकमेकांच्या एकटेपणाला साथ दिली. तू गावी गेल्यावर मामांशी नक्की बोल. त्यांना तुझं मन उलगडून सांग. कधीकधी आपण गृहीत धरतो की समोरच्याला काहीच कळत नाही, पण कदाचित त्यांना फक्त एका सुरुवातीची गरज असते. दुसऱ्या दिवशी सकाळी मामा आले. मामांच्या चेहऱ्यावर मामीला घरी नेण्याची घाई आणि ओढ दोन्ही दिसत होतं. मामांनी बॅगा उचलल्या आणि माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आदित्य, खूप आभार रे बाबा. तू मामीची खूप काळजी घेतली. तिचा चेहरा आज कितीतरी दिवसांनी असा प्रसन्न दिसतोय. मामा मनापासून म्हणाले. निघताना मामी आदित्यजवळ आली. तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला. येतो आम्ही, ती म्हणाली. तिच्या त्या स्पर्शात आता वासना किंवा अगतिकता नव्हती, तर एक पवित्र आशीर्वाद होता. 6 महिन्यानंतर आदित्य ऑफिसच्या कामात व्यग्र होता. अचानक त्याच्या फोनवर एक फोटो आला. तो फोटो मामीने पाठवला होता. गावातल्या एक छोट्याशा खोलीत मामी काही लहान मुलांना शिकवताना दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू खूप आत्मविश्वासाने भरलेलं होतं. आदित्य, तुझ्या सांगण्यावरून मी मामांशी बोलले. सुरुवातीला त्यांना नवल वाटलं, पण नंतर त्यांनीच मला या शाळेसाठी पाठिंबा दिला. आज मी फक्त कोणाची तरी पत्नी किंवा मामी नाही आहे, मी सुलोचना ताई झाली आहे. तू माझं अस्तित्व मला परत मिळवून दिलंस. तू त्या दिवशी मर्यादा राखलीस, म्हणूनच आज स्वतःच्या नजरेत अभिमानी